उद्धव ठाकरेंना स्पेस मिळावी म्हणून तर बाळासाहेब ठाकरे राजपासून दूर झाले। उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वात नसलेले कार्याध्यक्षपद निर्माण केलं। उद्धव ठाकरेंनी ते पद आणि पक्ष बाळासाहेबांनंतर सांभाळला सुद्धा। ठाकरे फक्त ठाकरे नाही तर बाळासाहेब ठाकरे हेच नाव आता शिंदेंना पाहिजे। एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन ठाकरेंपासून वेगळे झाले आणि आता जर मी म्हणाले थेट ठाकरेंना बॉयकॉट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर विषय समजला नाही ना। काय घडलंय समजून घेऊयात पुढच्या 2 मिनिटात। 40 आमदार फोडून अप्रत्यक्षपणे आम्हाला पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नाही असं म्हणत माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या या बाळासाहेबांच्या शब्दाला ठेंगा दाखवत शिंदे गट बाहेर पडला। एकीकडे आजही उद्धव साहेब यांच्याबद्दल आदर आहे असं म्हणणारे आणि दुसरीकडे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो पोस्टरवर लावणारे शिंदे गटाचे नेते असं चित्र निर्माण झालंय। आणि या सगळ्यात मोठी उडी शिंदे गटानं घेतली ती ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईमध्ये। मराठी माणसांची मुंबई ही ओळख मिळवून दिलेल्या बाळासाहेबांच्या मुलाला मुंबईतील शिवसेनेच्या पोस्टरवर स्थान नाही। शिवसेनेची पहिली शाखा शिंदे गटानं उघडली आहे। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानखुर्द येथे पहिली मुंबईत शिंदे गटाची शाखा उघडली आणि त्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पोस्टरवरून गायब केले। थोडक्यात काय तर शिंदे गटाने फक्त मतांसाठी एक नाव म्हणजे बाळासाहेब नाव घेतलं आणि बाकी ठाकरे बॉयकॉट केले अशी प्रतिक्रिया आता शिवसेनेचे मूळ शिवसैनिक देत आहेत। त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की एकनाथ शिंदे यांचं वैर नेमकं महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत होतं, अजित पवारांसोबत होतं, शरद पवारांसोबत होतं की त्यांना उद्धव ठाकरेच नको होते। शिंदेंच्या डोळ्यामध्ये हे उद्धव ठाकरेच खुपत होते का? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून नको होते की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नको होते? हे शिंदे गटाला किंवा एकनाथ शिंदेंना ठरवावं लागणार किंवा यावर आता चर्चा करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे। गेलेले शिंदे हे परत न येण्यासाठीच गेलेले होते का? एकनाथ शिंदे यांचं मिशन क्लिअर होतं की आता ठाकरे नकोच। त्यामुळे शिंदे गटाकडून बॉयकॉट ठाकरे हा पॅटर्न राबवला जात आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेत। आता हा प्रश्न मी तुमच्यावर सोडते, तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंना बॉयकॉट करून मुंबई काबीज करता येऊ शकते का? याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या। आजचा मुद्दा आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजला पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा। धन्यवाद।